मी महिन्याला 60,000 रुपये इन्कम कमवतो। एज्युकेशन मी आता 11वीला रनिंग आहे। इकडे तिकडे फिरण्यापेक्षा काहीतरी घरच्यांचे पैसे वायाला घालण्यापेक्षा मी तर माझ्या हिशोबाने चांगला डिसिजन घेतलेला आहे। तुम्हाला असं वाटत असेल की याची किंमत आहे 35 रुपये, यामध्ये क्वालिटी काही नसेल तर आपण सगळं मटेरियल क्वालिटीचं यूज करतो। यामध्ये तुला कल्पना कशी आली? की कल्पना ताई मला आहे ना पहिल्यापासूनच बिझनेस मध्ये इंटरेस्ट होता। त्यामध्ये मला माझ्या मित्रांनी एक आयडिया दिली, त्यानुसार मी ह्या बिझनेस पुढे 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 चालत इथपर्यंत आलेलो आहे। सँडविच फक्त 25 रुपयापासून ते 70 रुपयापर्यंत आहे। पिझ्झा फक्त 60 रुपयापासून 100 रुपयापर्यंत आहे। नमस्कार मंडळी, मी राजश्री काटकर। आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मी पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करते। सध्या मी आहे परभणीमध्ये। हा विनय आहे, त्याचा स्वतःचा हा स्टॉल त्यांनी सुरू केलेला आहे आणि तो फक्त 35 रुपयामध्ये पिझ्झा देत आहे परभणीमध्ये। तर याची सुरुवात यांनी कशी केली आहे आणि हा पिझ्झा कसा बनतो त्याच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। चला तर मग व्हिडिओ सुरू करूयात। आता आपण बनवत आहेत महाराष्ट्रातला सगळ्यात स्वस्त पिझ्झा, जे की आपण सांगितलेला आहे 35 रुपयाला आहे। हे पिझ्झा बेस, त्याच्यावर आपण लावणार आहेत आता शेजवान चटणी। त्याच्यानंतर आला पिझ्झा पास्ता सॉस, त्याला आपण असं राऊंड करून घेणार आहे। तुम्हाला असं वाटत असेल की याची किंमत आहे 35 रुपये, यामध्ये क्वालिटी काही नसेल तर आपण सगळं मटेरियल क्वालिटीचं यूज करतो यामध्ये। आणि जे कस्टमर आहे ते माझं क्वालिटीवर डिपेंड आहे। सगळं क्वालिटी देतो म्हणून माझा कस्टमर इथं टिकून आहे। हा आहे पेरी पेरी मसाला आणि मी वापरतो सगळ्यात स्पेशल रेसिपी, जी माझी रेसिपी मी कोणाची कॉपी करून वापरत नाही। आहे चिली फ्लेक्स, ऑर्गॅनो आणि मिल्क मिक्सर चीज वापरतो ओरिजिनल क्वालिटीचं। हे आहे चीज ब्लेंड। आता येतात व्हेजिटेबल, त्यानंतर कांदा, त्यानंतर येणार टमाटर, त्यानंतर येणार आपले मसाले चिली फ्लेक्स आणि ऑर्गॅनो। आपला पिझ्झा आता तयार झालेला आहे ओव्हन मध्ये जाण्यासाठी। हे आता जाणार ओव्हन मध्ये। याला बेक व्हायला 5 मिनिटं लागतात। 5 मिनिट टाइम नंतर आपण कट करून कस्टमरला डायरेक्ट देऊन टाकतो। नमस्कार ताई, तुझं नाव काय आहे आणि तुझ्या स्टॉलचं नाव काय आहे? माझं नाव आहे विनय विशाल पोते आणि माझ्या स्टॉलचं नाव आहे पाटील सँडविच आणि कुल्हड़ पिझ्झा। आणि मग हे सेंटर कुठं आहे नेमकं? हे छत्रपती श्री शिवाजी कॉलेजच्या बाजूला वसमत रोड परभणी इथे। अच्छा, आणि मग तुला कल्पना कशी आली? की कल्पना ताई मला आहे ना पहिल्यापासूनच बिझनेस मध्ये इंटरेस्ट होता। त्यामध्ये मला माझ्या मित्रांनी एक आयडिया दिली, त्यानुसार मी ह्या बिझनेस पुढे 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 चालत इथपर्यंत आलेलो आहे। आणि मग तुझं एज्युकेशन काय झालेलं आहे? एज्युकेशन मी आता 11वीला रनिंग आहे। 11वीला आहेस तू? हो। आणि मग इतक्या लवकर तू बिझनेस मध्ये एंटर केलंस? हो। अच्छा, आणि मग एज्युकेशन चालू असेलच तुझं? चालू आहे। मार्केटला जास्त डिमांड आहे पिझ्झासाठी आणि पिझ्झा म्हणजे सगळंच आहे आपल्याकडे, सँडविच पिझ्झा बर्गर हा सगळंच आहे। आणि मग तू एवढ्या कमी वयामध्ये तू बिझनेस स्टार्ट केलंस, तर तुला कसं वाटते? तू करेक्ट डिसिजन घेतलास का? हो, मी डिसिजन तर करंट घेतलेला आहे, कारण इकडे तिकडे फिरण्यापेक्षा काहीतरी घरच्यांचे पैसे वायाला घालण्यापेक्षा मी तर माझ्या हिशोबाने चांगला डिसिजन घेतलेला आहे। आणि मग काय काय मिळतं आणि काय प्राइस आहे? प्राइस आपल्याकडे परभणीत सगळ्यात कमी आहे। सँडविच फक्त 25 रुपयापासून ते 70 रुपयापर्यंत आहे। पिझ्झा फक्त 60 रुपयापासून 100 रुपयापर्यंत आहे। बर्गर 30 रुपयापासून 60 रुपयापर्यंत आहे। प्राइस 40 रुपयापासून 70 रुपयापर्यंत आहे। सगळ्यात कमी रेट आहे परभणीमध्ये। मग तुला परवडतं का एवढ्या कमी रेट मध्ये? तू हा, परवडते, पण मार्केटच्या डिमांड नुसार करावं लागते आणि कस्टमरला काहीतरी अट्रॅक्ट करण्यासाठी रेट ठेवावं लागतं। अच्छा, म्हणजे तुला हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुझ्या फ्रेंड्सनी मदत केली? हो, माझ्या मित्रांनी मला आयडिया दिली, त्यानुसार मग त्या आयडियाला मी पुढं माझं थोडं इम्प्रूव्हमेंट करत इथपर्यंत आलेलो। अच्छा, कुठल्या कॉलेजला आहेस तू? मी शिवाजी कॉलेजला। इथेच? हो, इथेच। आणि बाजूलाच तुझं स्टॉल टाकलेलं आहे? अच्छा, आणि मग तुला परभणीकरांना आणि तुझ्या ज्या एजचे मुलं आहेत त्यांना काय सांगायचे?
मी एवढंच सांगू इच्छितो की म्हणजे काहीतरी केल्याशिवाय काय होत नाही. कारण आजच्या काळात जे नोकरी लागायला खूप प्रयत्न करावा लागतात. 30-40 एजमध्ये आपल्याला नोकरी भेटते. तोपर्यंत मी माझा सेटल होऊन सगळी फॅमिली सेटल असं राहू शकते बिझनेस केला तर. त्यामुळे मी ह्या विचाराने बिझनेस स्टार्ट केला आहे कमी वयामध्ये. अच्छा. आणि मी पाहत आहे हे सेटअप तू असं कसं सुचलं तुला? आधी मी स्वतः बनवलेलं आहे माझ्या डोकं लावून त्यामध्ये. अच्छा. ते तू वरचं व्यवस्थित तू केलेलं आहे? हो, मी स्वतः केलेले आहे. आणि मग इथलं लोकेशन काय आहे? लोकेशन आहे श्री छत्रपती शिवाजी कॉलेजच्या उजव्या बाजूला, वसमत रोड, परभणी. आणि टायमिंग? टायमिंग आहे 4 ते 10:30 संध्याकाळी, सायंकाळी. अच्छा. माझं नाव निलेश आठवणे. आम्ही दोघं सोबत बिझनेस करतो आणि आम्हाला भरपूर याच्यामध्ये हे भेटते रिस्पॉन्स भेटते. परभणीकरांनी खूप रिस्पॉन्स दिलेला आहे. अच्छा. तुझ्यासारखा फ्रेंड प्रत्येकाला मिळायला पाहिजे, कारण व्यवसायात मदत करायला खूप चांगली गोष्ट आहे. तुम्ही दोघं मिळून एवढ्या कमी वयामध्ये व्यवसाय करत आहात. नशीब लागते मित्र भेटायला जातात. आणि एवढा कमी पैशामधला पिझ्झा आपल्याला परभणीमध्ये मिळत आहे, कसं वाटतंय? खूप छान वाटतंय आणि टेस्ट पण खूप छान. तर मी हा 35 रुपयाचा पिझ्झा ऑर्डर केलाय आणि 25 रुपयाचं जे सँडविच आहे आपण जे व्हिडिओमध्ये पाहिलं ते मी ट्राय करायला घेतले आणि याआधी मी टेस्ट पण करून घेतलेला आहे. खूप छान पिझ्झा आहे आता. आणि असं आहे की 35 मध्ये आहे म्हणून क्वालिटी आणि क्वांटिटी कमी तसं काहीच नाही. आणि याचा बेस पण खूप क्रिस्पी आणि याच्यावरती भरपूर सॉसेस त्याने टाकलेले आहेत, मेयोनीज टाकले, व्हेजिटेबल्स आहेत. आणि याचं जे सँडविच आहे तर हे पण मी ट्राय करून पाहिलंय. व्यवस्थित ग्रिल झाले आणि प्रत्येक घासाला एक सारखीच चव आपल्याला या सँडविचमध्ये मिळते. तर हा विनय खरंच खूप मेहनत करत आहे त्याचा हा बिझनेस समोर नेण्यासाठी. तर आपले काम आहे की प्रत्येक मराठी माणूस असो किंवा प्रत्येक माणूस मेहनती करणारा असो त्याला आपण सामोरं नेलं पाहिजे. आणि तुम्हाला कधीही पिझ्झा किंवा सँडविच खायचा असेल इच्छा झाली तर या ठिकाणी तुम्ही नक्की ट्राय करा, तुम्हाला आवडेल. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा. चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओला. धन्यवाद.